साहेब आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे, त्यांच्या मित्रपरिवारांनी केलं आहे आणि आताही स्वतः ते मैदानात आलेले आहेत. गेल्या 10 वर्षापासून हे सामने भरवले जातात आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं योगदान असते लोके साहेबांचं. राष्ट्रगीत सुरू करेंगे. राष्ट्रगीत प्रेक्षक कृपया राष्ट्रगीताचा सन्मान सर्वांना विनंती आहे की आपल्या जागेवरती उपस्थित उभे राहावं. अंपायर लवकर लवकर. भारत माता की जय. माझी पंचांना विनंती आहे की त्वरित सामना सुरू करून घ्यावा. हा सामना 5 ओव्हरचा असेल. हॅलो साहेब चषक साहेब चषक 2026चं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. सानपाडा सेक्टर प्रीमियर लीग पर्व 10वे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेसाठी आपल्याला ज्या ज्या हितचिंतकांनी आपल्याला सरळ हस्ते मदत केली त्यांची सर्वांची नावं या ठिकाणी मी वाचून दाखवतोय. आपल्या या स्पर्धेसाठी इंटरनेटची व्यवस्था केली ते श्री हरीश शेट्टी यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. तसंच बॉलची व्यवस्था केली आहे असे श्री संजय लाड यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. तसंच पाड्याची व्यवस्था गेले 2 दिवस या ठिकाणी केली आहे असे श्री विजय साळे यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसंच कॉर्पोरेट क्षेत्रातील सुद्धा काही मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांची नावं पुढीलप्रमाणे वाचून दाखवतोय. शिल्पा जगदीश पाटील, सौ शिला जगदीश पाटील, तसंच सौ शिल्पा राजेश ठाकूर, त्यानंतर श्री भाऊ भापकर, त्यानंतर सुनील कुरकुटे, त्यानंतर प्रणाली पाटील या कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे. तसंच टीम स्पॉन्सर म्हणून जे काही लाभले आहेत मान्यवर त्यांचीसुद्धा नावं पुढीलप्रमाणे आहेत. श्री प्रवीण नारकर, श्री गणेश पावगे, त्यानंतर श्री निहाल वास्कर, त्यानंतर आदेश तावरे, श्री राकेश वली नायगम आणि श्री उमेश शिंदे या सर्वांचं या ठिकाणी साहेब चषक 2026मध्ये मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि साहेब चषक 2026च्या फायनलच्या आणि अंतिम मुकाबल्याला या ठिकाणी सुरुवात होते. सर्वांना या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. कालपासून या स्पर्धेला शुभारंभ झाला. 21 आणि 22 शनिवार दिनांक 21 आणि रविवार दिनांक 22 फेब्रुवारी या दरम्यान आपण ही स्पर्धा या ठिकाणी या मैदानामध्ये पाहतोय. कालपासून या स्पर्धेसाठी जे जे प्रेक्षक वर्ग आणि जे संघ या स्पर्धेत सहभागी झालेत त्या सर्वांचं या ठिकाणी आयोजक निमंत्रक श्री विसाजी लोके यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि आजच्या या अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. सानपाडा आगरी कट्टा सेक्टर नंबर 5 या संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि सानपाडा आगरी दणका सेक्टर नंबर 5 या 2 संघांमध्ये आता सामना होईल. दोन्ही संघ सेक्टर 5 मधील आहेत. हा एक विशेष योगायोग म्हणावा लागेल.
दोन्ही संघ एकाच सेक्टरमधले आहेत, त्यामुळे काटेकी टक्कर ही नक्कीच होणार आहे. प्रेक्षकांची सुद्धा एक उत्कंठा शिगेला पोचली आहे. खास करून सेक्टर 5मध्ये राहणाऱ्या रहिवाशांची उत्कंठा शिगेला पोचली असेल की आयला नेमका कुठला संघ जिंकतोय. हे या ठिकाणी आता साधारण अर्ध्या पाऊण तासात ह्या सामन्याचं चित्र स्पष्ट होईलच. दरम्यान स्ट्राईक एंडला आले आहेत आगरी दणका संघाचे सलामीचे फलंदाज अजय आणि नॉन स्ट्राईक एंडला भरत गोलंदाजी करतायत ते कैलेश. पहिला चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर, स्वैर चेंडू. फलंदाज या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अवांतर धावेने संघाच्या श्री गणेशा होतोय. धावसंख्या झाली आहे 1. पॉवर प्लेचा अनिवार्य षटक या ठिकाणी हाताळत आहेत गोलंदाज कैलास. मोठा फटका मारला या ठिकाणी कव्हरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतात. एक धाव धावून काढली आहे. थोडासा पंबल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धावा मिळत आहेत या ठिकाणी. खणखणीत असा चौकार पाहायला मिळालाय. कुणाला सुटली हाव आणि कोण खाऊन जाणार भाव या साहेब चषक 2026 मध्ये आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट होईल. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कव्हर बाउंड्रीला खणखणीत चौकार लगावल्या. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश येत नाहीये फलंदाजाला. चेंडू जातोय निर्धाव. कमबॅक करतोय गोलंदाज कैलास. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाच्या मार्कवरती. मोठा फटका खेळायला कुठल्याही प्रकारचा रूम देत नाही. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेवर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. सानपाडा डी कट्टा चॅलेंजर्स या संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. सानपाडा आगरी दणका या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंतच्या 3 चेंडूवरती 6 धावा वसूल केल्या आहेत अजय आणि भरत यांनी. पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. आता मात्र मारलाय क्षेत्ररक्षक जेल खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय अजय यांच्या रूपात. 6 लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता आणि तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज कैलास यांच्याकडनं थोडासा वाईडिश ठेवला होता क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती होतं की जर बॅटचा फेस जर ओपन केला तर नक्कीच या ठिकाणी फटका मारेल फलंदाज आणि तशाच प्रकारचा फटका खेळलेत अजय आणि अगदी बरोबर जाळ्यात सापडले. कैलास यांनी जे काही या ठिकाणी जाळं पेरलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जे 2 क्षेत्ररक्षक त्यांनी बाउंड्री लाईनवरती तैनात केले होते, कव्हर बाउंड्री आणि वाईडिश लॉंगनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो लॉंगन बाउंड्री रेषेलगत. हॅलो. आमचे सहकारी आणि लोकेसाहेबांचे अतिशय निकटवर्तीय एकनाथ गव्हाळे साहेब यांचंही मनपूर्वक धन्यवाद. कारण आयोजनाकरता त्यांनी विशेष सहकार्य केलं आहे आणि या कार्यक्रमाला पूर्णत्वाकडे घेऊन गेलेले आहेत. अशा सर्व पाहुण्यांचं तसंच विजय मंडलिक यांचंही विशेष आभार. माझी दोन्ही संघांना विनंती की लवकरात लवकर सामना पूर्ण करायचा आहे, कारण सूर्यप्रकाशामध्ये हा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे, अंधारामध्ये घेऊन जायचं नाही. नवीन फलंदाज विकास हे स्ट्राईक वरती आले आणि सामना करतील. कैलास यांचा पहिला गड्याचं पतन झालं या ठिकाणी 6 या धावसंख्येवरती.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. या ठिकाणी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. रनआउटचा आणि मला चान्स. वाटतं या ठिकाणी रनआउटचा चान्स होता, मात्र गोलंदाज या ठिकाणी अपील करण्याच्या नादामध्ये म्हणावं लागेल की एक धावबाची संधी या ठिकाणी दवडली आहे. त्यामुळे थोडीशी नाराजगी या ठिकाणी दाखवतायत यष्टीरक्षक. साहजिकच आहे, एक संधी होती आणि संधी तुम्ही गमावलात. या ठिकाणी धाव घेतेवेळी फलंदाज बाद करता आला असता, मात्र एनिवे आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला खेळ करून दाखवावा लागेल. भावेसाहेब, मला असं वाटतं की अतिशय आणि अतिघाई केली आहे भरत यांनी आणि विकास यांची विकेट गमावली असती, स्वतःच्या पायावरती स्वतःची कुलाडी मारून घेतली अशी परिस्थिती समोर दिसत होती. रनआउटचा चान्स होता, परंतु वाचले थोडक्यात विकास. स्ट्रायकर भरत, नॉन स्ट्रायकर विकास आणि कॉमेंट्री सुद्धा विकास. पाहूया भरत किती रन बनवतो स्वतःच्या संघाकरिता. भावेसाहेब, पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. घोषांकित क्षेत्रात चेंडू जात ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी आणि एका धावेवर भरत यांनी आपलं खातं खोलले. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती आगरी दणका या संघाची 1 गडी बाद 8 धावा. आजच्या आणि कालच्या या संपूर्ण कार्यक्रमाकरिता विशेष सहकार्य लाभलेले आपले नवनिर्वाचित नगरसेवक माननीय शैलाताई पाटील, शिल्पाताई ठाकूर, नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय भाऊ भापकर, आमचे निकटवर्तीय सन्माननीय सुनील शेठ कुरकुटे नगरसेवक, त्यासोबत प्राणिलताई पाटील आणि टीम पार्टनर जे आहेत ते प्रवीण नारकर, गणेश पावगे, निहाल वासकर, आदेश तावरे, राकेश वली नायगम, उमेश शिंदे, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, ज्यांच्यामुळे या सर्व कार्यक्रमाला आपल्याला एक रूप देता आलं आणि कार्यक्रमाचं स्ट्रायकर विकास आणि डॉट बॉल आणि कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. अशा सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनपूर्वक धन्यवाद, तसेच टीम पार्टनर यांचंही धन्यवाद. नवीन गोलंदाज या ठिकाणी आलाय तो स्वयं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन. टप्प्याचा चेंडू उडवलाय, या ठिकाणी झेल उडालाय. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचतोय का? झेल टिपता येत नाहीये. फंबल, कुठल्याही प्रकारचा ताळमेळ पाहायला मिळत नाहीये लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्याचा खामियाजा भोगावा लागतोय 2 धावांच्या रूपात. आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. चांगली गोलंदाजी केली होती विकास यांनी. फलंदाज बाद होण्याची शक्यता निर्माण केली होती. झेल उडाला होता, बराच उंच होता झेल. लॉंग ऑफ बाउंड्री रेषेवरनं क्षेत्ररक्षक झेल टिपू शकला असता, मात्र कुठल्याही प्रकारचा ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळत नाही. एक जीवदान मिळतंय विकास यांना. विकास वाचले का? हलक्या हाताने घेऊन काढलाय विकास यांनी ऑन साईडच्या दिशेने. चेंडू शॉर्ट मिडॉनला फील्ड केला जातोय एका धावेसाठी. कैलास यांनी चेंडू फील्ड केलाय. दरम्यान 1 धाव मिळते आणि एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 11. सुरू असलेला रंगतदार असा सामना, हा फायनल सामना. सेक्टर 5चे दोन्ही संघ आहेत भावेसाहेब. आगरी कट्टा विरुद्ध आगरी दणका आणि आगरी दणका सेक्टर 5 हे फलंदाजी करतात आहे. आगरी कट्टा त्यांना किती रनावरती रोखतात ते पाहूया, कारण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय, एक सुंदर अशी झेल पकडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं भावेसाहेब की किती रन होतील? आगरी दणका या संघानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 सामने खेळत आणि तिन्ही सामन्यामध्ये 50च्या वरती धावा केल्या आहेत. त्यामुळे यासुद्धा सामन्यामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करतील असंच म्हणावं लागेल. मी नक्की आकडा नाही सांगत आहे, कारण का शेवटी क्रिकेट आहे. त्यामुळे एक चांगलं टार्गेट या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न राहील आगरी दणका या संघाकडनं. दरम्यान एक डिक्लेअर धाव या ठिकाणी घोषित केली गेली आहे आणि एका धावेवर संघाची धावसंख्या होती ती 12 धावा. आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये आगरी दणका या संघानं सुरुवातीला फलंदाजी केलेली आहे. त्यामुळे टार्गेट सेट करण्याचा अनुभव त्यांना या तरी स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण का तर सकाळपासून जे काही 3 सामने त्यांनी केलेत त्या तिन्ही सामन्यामध्ये 50च्या वरती धावा त्याने केल्यात. अगदी एकदा तर 77 केल्या होत्या, त्यानंतर 75 केल्या, 52 केल्यात. त्यामुळे ह्या सुद्धा सामन्यामध्ये एक चांगला टार्गेट सेट डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु अयशस्वी ठरलेले आहेत. डायरेक्ट हिट लागले असतं तर भरत तंबूत गेले असते परत आणि वाचलेले आहेत भरत. इथे 1 धाव पूर्ण झालेली आहे.
भावेसाहेब स्ट्रायकर विकास आलेले आहेत. मला हे स्वतःचं नाव असं वाटतंय, कारण विकास यांनी गेल्या मॅचमध्ये 5 कॅच पकडल्या होत्या. 5 कॅच म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. पाहूया नक्कीच. आता या बॅटिंगमध्ये, या बॅटिंग राऊंडमध्ये त्याच्या बॅटिंगमधनं किती धावांचा वर्षाव करतात, चौकारांनी षटकार मारतात. उंची देऊन टाकलेला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, या ठिकाणी थोडासा फ्लाईट देऊन टाकलेला चेंडू, थोडासा पंबर होतंय ऑन साईडला, क्षेत्ररक्षणात थोडंसं कुठंतरी डिलाई दिसते आणि त्याचा फायदा नक्कीच या ठिकाणी दोन्ही खेळाडू उठवत आहेत. भरत आणि विकास 2 धावांच्या रूपात, आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या होती ती 15. दोन्ही 2 संघ ओव्हरच्या पाहायला समाप्ती. गेलं तर आतापर्यंतच्या 2 षटकांचा जर खेळाचा विचार केला तर थोडंसं दोलायमान स्थितीत दिसते. दोन्ही संघांनी चांगले प्रयत्न केले आहेत. गोलंदाजी सुद्धा चांगली झाली आहे म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये कैलास यांनी 8 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यानंतर सोयम यांनी दुसरा षटक हाताळलं, त्यांनी त्यामध्ये 7 धावा दिल्या. एकूण धावसंख्या होते ती 15. आणि फलंदाजीचा जर विचार केला तर अजय हे बाद झाले आहेत वैयक्तिक 5 धावा करून. त्यानंतर भरत हे वैयक्तिक 3 धावांवरती खेळत आहेत. विकास हे वैयक्तिक 5 धावांवरती खेळत आहेत. चालेल. तर खरोखर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला म्हणावं लागेल की दोन्ही संघ हे प्रयत्न करतायत. अजूनही एका आगरी बाजूने कट्टा- झुकलाय असं म्हणावं लागेल. आगरी कट्टा या संघाने खूप मोठा मासा आपल्या जाळ्यात फसवलाय अजय यांच्या स्वरूपात. जर आता असते तर खूपच रन झाले असते. सुरू असलेला रंगतदार असा फायनलचा सामना. सेक्टर 5चे दोन्ही संघ आगरी कट्टा विरुद्ध आगरी दणका, आणि आगरी दणका या संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि स्ट्रायकर आहेत विकास. गेल्या सामन्यामध्ये विकास यांनी 5 झेल घेतल्या होत्या, 5 कॅच घेतल्या होत्या, आणि आता स्वतः फलंदाजी करतात विकास. हवेत मारलेला फटकारा, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, आणि नजर लागलेली विकासाच्या बॅटिंगला. कॅच आउट झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. खेळतात आहे, आणि बॅट्समन आलेले आहेत सुनील आलेले आहेत. चौकार आणि षटकारचे बादशाह मानले जातात सुनील, परंतु गेल्या मॅचमध्ये डक वरती गेले होते, क्लीन बोल्ड झाले होते. पाहूया या मॅचमध्ये सुनील काय करतात. भावेसाहेब, तुम्हाला काय वाटतं की सुनील किती रन मारतील आजच्या या
साहेब चषक 2026च्या या सामन्याला विशेष सहकार्य लाभलेले आपले नवनिर्वाचित स्कोअर झालेला आहे 21 रन. 21 रन. साहेब चषक 2026चे आपल्याला जे विशेष सहकार्य लाभलेले आपले नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय भाऊ बापकर, सुनील शेठ कुरकुटे. वाईटचा इशारा. शैलाताई पाटील आणि शिल्पाताई ठाकूर यांचंही मनपूर्वक धन्यवाद. सुनील, फायनलचा हा थरारक सामना चिकी शॉट मारलेला आहे आणि सिंगल धाव पूर्ण केलेली आहे. फायनलचा सामना बघण्याकरिता खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान. आणि फायनलचं प्रेशर काय असतं हे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरनं. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 23 रन. खूप चांगल्या फलंदाजी करणारे बॅट्समन आगरी कट्टा, आगरी दणका या संघामध्ये आहेत. आगरी दणका सेक्टर 5 बॅटिंग करत आहे. बॉलरचं नाव रवी. आजचा दिवस क्रिकेटची खरोखर पर्वणी म्हणायला हरकत नाही, कारण आता थोड्या वेळानंतर T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8चा सामना इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हा पाहायला आपल्याला भेटणार आहे. स्ट्रायकर सुनील, बॉलर रवी आणि थोडीशी अशी दिशाहीन गेंदबाजी, वाईटच्या स्वरूपात आलेली ही धावसंख्येत भर पडलेली आहे भाऊसाहेब. 24 रन. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जाईल 24. गोलंदाजी करतायत रवी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुनील यांचा, त्यामध्ये काही यश येत नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रवी यांच्याकडनं. अनुभव कमी असला तरी गोलंदाजीमध्ये विविधता दाखवणारा हा गोलंदाज या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू वळला, उजव्या एसटीच्या बाहेर निघून गेला. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण, मात्र थोडंसं फंबल. सुंदर क्षेत्ररक्षण, करावी तेवढी स्तुती कमी. या क्षेत्ररक्षकाचं नाव, फिल्डरचं नाव कैलास. रनआउटचा चान्स होता, परंतु बॅड लक म्हणावं लागेल कैलास यांचं आणि बॉलर रवीचं. पण खरोखरच आज दिवसभरातील मला वाटतं की पहिला असा प्रदर्शन असेल की ज्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं, रनआउटचा संधी गमावली आहे. भावेसाहेब, तुम्हाला काय वाटतं, सकाळपासून 70-75 धावा केलेल्या या संघाने, कुठपर्यंत हे धावा घेऊन जातील? 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झाल्या आहेत. 40 धावाच्या आसपास, अगदी 35-40 धावा जरी केल्या तरी ती एक चांगलं टार्गेट म्हणता येईल. कारण का गोलंदाजी सुद्धा चांगली आहे आगरी दणका या संघाजवळ. असं नाही आहे की फक्त फलंदाजीच करतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा बऱ्याच त्यांच्या समोरच्या संघानं त्यांनी 25, 17, 22 या धावसंख्येवरती थांबवलं आहे. भले त्यांनी अगदी 73, 77, 52 धावा केल्या तरी समोरच्या संघाला सुद्धा त्यांनी तितक्याच कमी धावांवरती थांबवले. अगदी मगाच्या तर सामन्यात त्यांनी ऑल आउट करून टाकलं, ऑल आउट केलं एका संघाला समोरच्या. त्यामुळे कुठल्याही बाजूने कमी लेखून चालणार नाही आहे आगरी दणका या संघाला. मात्र त्यांच्या समोर असलेला संघ हा सुद्धा तितकाच मजबूत आहे. गोलंदाजीमध्ये त्यांनी करिश्मा करून दाखवले, त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा फलंदाजीची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे चेंडू जातो या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं गोष्टांकित चित्रात एका धावेसाठी, आणि एका धावेवर संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. भावेसाहेब, फायनलचं मॅच कशी असावी तर ही अशी असावी, कारण अजूनही एक सिक्स नाही लागला या फायनलच्या सामन्यामध्ये. कारण चौकार षटकाराचा वर्षाव करणारा हा सेक्टर 5चा दणका हा संघ, त्यांना यश प्राप्त झालं नाही आहे 6 मारण्यामध्ये. नक्कीच बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय म्हणावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, आणि त्याचाच परिणाम की काय आता मात्र थोडंसं दिशाहीन गोलंदाजी करतोय गोलंदाज रवी, आणि त्याचा खामियाजा भोगावा लागतोय. वाईट बॉल देत आहेत पंच. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे ती 28.
संघाची धावसंख्या झालेली 28 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट होतोय, चेंडू जातोय निर्धाव. खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वन टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 28 धावा झालेल्या आहेत. मला वाटतंय बॉलिंगच्या संघामध्ये सर्वात यंग खेळाडू हा बॉलर रवी दिसतोय आणि करावी तेवढी स्तुती कमी रवीची, कारण सर्वात युवक, मला वाटतं अजून दोन फिल्डर दिसतात युवक, त्यामध्ये हा युवक गोलंदाज युवक खेळाडू रवी बॉलिंग करतोय आणि चकवून टाकलेले सुनील यांना. ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा झाल्या आहेत. मला वाटतं थोडंसं विकेट सुद्धा या ठिकाणी करामत करायला सुरुवात केली आहे. सूर्यप्रकाश निघून गेलाय, त्यामुळे थोडंसं जमीन असल्यामुळे, मातीचा विकेट असल्यामुळे थोडंसं लो झालं आहे आणि त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा घेत आहेत गोलंदाज, खास करून ज्यांच्याकडे चेंडू वळवण्याची ताकद आहे, मनगटी चेंडू वळवत आहेत, अशा गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी थोडीशी धार्जिनी झाली असंच म्हणायला हरकत नाही. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल असं मला तरी वाटतंय. थोडा विकेट लो झाला आहे, सूर्यप्रकाश निघून गेला आहे, त्यामुळे थोडासा ओलसरपणा निर्माण होतोच नॅचरली विकेटवरती आणि त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाज घेत आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी चेंडू या ठिकाणी आमचे सहकारी मित्र चेतन जाधव यांचंही आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यासोबत आमचे मित्र ब्रह्मा यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. भावेसाहेब, मला वाटतं हे शेवटचे 6 चेंडू या फायनल मॅचचं चित्र बदलू शकतात, ठरवू शकतात आणि ठरवलंय. भरत ओपनर बॅट्समन आउट झालेले आहेत, विकेट गमावली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा. वैयक्तिक 8 धावा करून झेल बाद झालेत ते भरत आणि 29 धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय. प्रयत्न अगदी सुरुवातीपासून करत होते भरत, पण सरते शेवटी कुठेतरी धावांची गती वाढवण्यासाठी, धावांचा टेम्पो संघाच्या वतीनं वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा शॉट शेवटी नाविलाज असतो त्यांना पुढे येऊन खेळावा लागला आणि लॉग ऑन बाउंड्री लगत क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक न करता अगदी लिलया झेल पकडलाय आणि भरत यांची खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत आहेत. वितेश 5 चेंडू आणि बघूया वितेश 5 चेंडू मध्ये काय करतं, कारण काहीच वेळापूर्वी भरत गेलेत परत आणि थोडीशी नाराज दिसतात भरत स्वतःच्या फलंदाजीनुसार, कारण चौकार षटकार लावण्यात सक्षम होते असे भरत परत गेलेत. कडक असा ग्राउंड शॉट आणि एक धाव पूर्ण. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि तो गमावलाय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 31 रन्स. 4 चेंडू शिल्लक आहेत. भावेसाहेब, 4 याच्यामध्ये काय होईल? सुनील यांनी बॅलन्स बॅक ड्राईव्ह मारलाय, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बाउंड्री लाईन लगत. खरोखरच या ठिकाणी 2 धावा तरी नक्कीच आपल्या संघाच्या वाचवल्या आहेत क्षेत्ररक्षकानं. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात आणि या 2 धावावर संघाची धावसंख्या होती ती 33 धावा. 3 गडी बाद. राज यांनी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय लॉंग ऑफ बाउंड्री रेषे लगत. राज यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी, कारण ज्या ठिकाणी 4 रन होते त्या ठिकाणी 2च रन दिलेत. ऑन साइडला मारलाय चेंडू, स्वतः कैलास चेंडू फील्ड करतायत आणि या ठिकाणी फलंदाज धाव बाद होतोय. 4था धक्का बसतोय. साहेब, असं म्हणावं लागेल धावसंख्येवरती की स्वतःच्या पायावरती स्वतः कुलाडी मारली आहे आणि विकेट गमावली आहे. आगरी दणका या संघाने सर्व संघांना दणका दिला, परंतु आता जरा नाराज अशी म्हणावी लागेल बॅटिंग त्यांची आणि स्वतः कॅप्टन मंडलिक आता आलेले आहेत. पाहूया ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये मंडलिक यांनी शेवटच्या 4 चेंडूमध्ये 13 रन केले होते.
आणि 5 चेंडूमध्ये 14 रन केले होते त्यांनी. पण मला वाटतं की आता चेंडूसुद्धा कमी राहिलेत, त्यांना स्ट्राईकसुद्धा ते नॉन स्ट्राईकवर आले. सॉरी, 2 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 33. 5 ओव्हरचा हा फायनल सामना आणि या फायनल सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ विजयी ठरतोय. सेक्टर 5 विरुद्ध सेक्टर 5. दोन्ही सेक्टर 5चे हे संघ आणि SSPL 2026. पाहूया कोणता संघ इथे विजयी ठरतोय. स्कोर झालेला आहे 33 रन. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत. विजय आणि स्ट्रायकर आहेत सुनील. फुल टॉस बॉल. दोन धावा आणि बॅडलक म्हणावं लागेल विजय यांचं, त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. बघूया कॅप्टन आपल्या सहकारी सुनील यांना काय मार्गदर्शन केलंय त्यांनी आणि सुनील काय करतात. हा शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. स्कोर झालेला आहे 35 धावा. एक धाव पूर्ण, दोन्हीही धाव पूर्ण आणि सुनील यांचा तिसरा धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावावरती समाधान मानावं लागलं आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 37 रन. भावे साहेब साहेब चषक 2026 गबाले गबाले जरा स्टेजवर या. आपण या ठिकाणी पाहतोय. गबाले तुम्ही स्टेजवर या. सानपाडा सेक्टर प्रीमियर लीग 2026 पर्व 10वे आयोजक श्री विसाजी लोके यांच्या प्रयत्नांना आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचं 10वं वर्ष आहे. सातत्याने 10 वर्ष एखादी स्पर्धा या ठिकाणी पार पाडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे खरोखरच विसाजी लोके यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय विसाजी लोके साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण जाधव साहेब आणि दत्तात्रय चव्हाण साहेब यांचा सत्कार करावा. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. सानपाडा रॉयलचे कप्तान प्रवीण जाधव, त्यासोबत साई अंशुल स्पोर्ट्स क्लबचे मालक दत्ता चव्हाण
माझी आपणच विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा. या दोन्ही व्यक्तींचे विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यासोबत एकनाथ गबाले साहेब, मी आपणच विनंती करतो की आपणही पुढे यावं. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. आगरी दणका संघाकडनं सलामीचा षटक घेऊन येतात ते निखिल आणि स्ट्राईक एंडला आहेत आगरी कट्टा संघाचे जानेमाने फलंदाज अमोल. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते राज. पहिला चेंडू ऑन साईडच्या दिशेने ढकललाय हलक्या हातानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळते आणि एका धावेवर संघाचं खातं खोललं जात आहे. वैयक्तिक खातं खोलतायत फलंदाज अमोल. दोन्ही तुल्यबळ असे संघ आपापल्या फेरीतील सर्व सामने या ठिकाणी जिंकून आता मात्र या साहेब चषक 2026च्या फायनलमध्ये आलेत. चेंडू मारला होता, झेल होता, झेल काही टिपता येत नाही आणि मला वाटतं या ठिकाणी चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. भावे साहेब बॅड लक म्हणावं. पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न कट्टा हा संघ करतोय, परंतु तेवढंच तोला मोलाचे दोन्ही खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे आहेत. एका बाजूला विकास आणि एका बाजूला भरत. दोन्हीही सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात, कारण एका मॅचमध्ये विकासने 5 कॅच घेतल्या होत्या आणि तेवढी चतुराईवरी गोलंदाजी. वाईटची अपील केली आहे, मागणी केली आहे, परंतु नाकारलेलं आहे पंचांनी. भरून काढलेली ही बाजू निखिल यांनी 2 डॉट बॉल काढलेत. ज्या ठिकाणी चौका गेला होता त्या बाजू त्या पद्धतीने ही गोलंदाजी केलेली आहे आणि हॅट्रिक मिळालेली आहे डॉटची. लागोपाठचे 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत गोलंदाज निखिल यांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल यांच्यात कुठेतरी अंगलटी येतोय असंच म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा वसूल केल्या होत्या, मात्र आता मात्र या ठिकाणी चेंडू उडवलाय. परत आहे चेंडू खाली. येस, इट इज आउट. फलंदाज बाद. मोठा मासा या ठिकाणी गळाला लावतायत. कॅच पकडणारच, कारण ज्या पद्धतीने चौका सुटला तो स्वतःवरती नाराज होता, पण ही झेल पकडून त्यांनी संघाला आणि संघाचा आत्मविश्वास आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 विकेट 5 रन. तोला मोलाचा हा सामना, अटीतटीचा हा सामना. भावेसाहेब, तुम्हाला काय वाटतं, किती ओव्हरमध्ये ही मॅच संपेल का शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल? नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत नाही, पण शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच ही मॅच जाईल. कारण का आता दोन्ही चांगले संघ आहेत, फायनलचा सामना खेळत आहेत साहेब चषक 2026चा. आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी एक गडी बाद करून पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं, आगरी दणका या संघानं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतेवेळी पाहायला मिळत आहेत. ध्रुव 5 ओव्हरचा साठी आले ते निलेश. 5 ओव्हरचा हा फायनल सामना. पहिली इनिंग झालेली आहे. 38 रनांचं टार्गेट दिलेलं आहे. 37 धावा केलेल्या आहेत सेक्टर 5च्या दणका या संघाने, आणि कट्टा या संघाला ते पार करायचंय, परंतु 1 विकेट गमवून त्यांनी फक्त 5च रन केलेले आहेत. भावेसाहेब,
नक्कीच अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही 24 चेंडूंचा 4 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे चांगला खेळ पाहायला मिळेल. दरम्यान उडवलाय चेंडू या ठिकाणी कव्हर बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक जेल खाली फलंदाज क्या बाद. बात है, क्या बात है. म्हणा आणि फलंदाजी म्हणा आताच्या भावेसाहेब, सामन्याचा मी- विचार जर केला तर क्षेत्ररक्षकांनी खूप तोलामोलाचं सहकार्य केले. आतापर्यंत 2 जेल टिपलेत बाउंड्री लेसे लगत. त्यामुळे क्षेत्ररक्षणात सुद्धा कुठेही कमी दिसत नाहीये. आगरी दणका संघ दरम्यान पुढचा चेंडू ब्लॉकल पद्धतीने चेंडू हलक्या त्याने घेऊन काढलाय. थोडंसं. होत आहे थोडंसं नैसर्गिक अडथळ्यामुळे मला वाटतं चेंडू थोडासा उडाला. मात्र बॅकअप चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हो, पाहायला नक्कीच, मिळतं. नक्कीच. आगरी दणका या संघाकडनं एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. 5 कौतुक करावं लागेल भावेसाहेब. 2 गडी बाद केले होते. त्यानंतर बऱ्याच वेळेनंतर आत्ता मात्र एक धाव या ठिकाणी घेतली जाते रवी यांच्या बॅटमधनं. आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत ते ध्रुव. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली अमोल आणि राज यांच्या रूपात. मधल्या फळीवरती येऊन गेम ठेपलाय. ठीक आहे. ऑन साईडला मारलाय क्षेत्ररक्षक जेल खाली. फलंदाजाला या ठिकाणी जीवदान मिळत आहे. विजय मंडलिक यांच्याकडनं चूक होते. धावा मिळत आहेत 2. थोडीशी चूक ती किती महागडी पडते पाहूया. स्वतः कॅप्टन झेल घेण्याकरता त्यांनी आठतोनाट प्रयत्न केला परंतु ती झेल घेऊ शकले नाही आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ह्याला म्हणतात भावेसाहेब फायनलचं प्रेशर. फायनलचं प्रेशर घे काय असतं ते आपल्याला या सामन्यामध्ये दिसतंय. विजय मंडलिक यांनाही बरोबर संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा 2 गडी बाद 8. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवरती निलेश मोठा फटका मारण्याचा हो, प्रयत्न. हो, बॅकफूट हो. वरती येऊन चेंडू मिळणार नाहीये आपल्याला. फ्रंट फुटला खेळला तर नक्कीच या ठिकाणी कव्हर च्या दिशेने आपण मारू शकला असता. मात्र इरादे काहीतरी वेगळे होते फलंदाजाचे आणि घडलं काहीतरी वेगळं. चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा निलेश. कट्टा या संघाने एक डेअरिंग केली असं म्हणण्यात हरकत नाही कारण त्यांचा अतिशय युवक खेळाडू त्यांनी पाठवलेला आहे. रवी नॉन स्ट्रायकर रवी आता तिथे मला दिसतोय. परंतु दणका या संघाने चांगली गोलंदाजी सुद्धा इथे केलेली आहे. लगातार 2 डॉट काढलेले आहेत. लागोपाठ 2 डॉट काढणं फायनलच्या मॅचमध्ये सोपं काम नाही आहे. ऑफ साईडला फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. 1 धाव पूर्ण आणि चोरटे 2 धावा पूर्ण. हा जो फलंदाज त्यांनी पाठवला रवी ते त्यांचा चांगला निर्णय ठरला कारण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भावेसाहेब संघाची धावसंख्या झालेली आहे 10 रन. 10 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्या. षटकामागे 5च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमवायला सुरुवात केली आहे आगरी कट्टा या संघानं. आणि अजून बराच पल्ला या ठिकाणी पार करावा लागेल. एकूण 38 धावांचं टार्गेट या ठिकाणी आगरी दणका या संघानं दिलंय. त्यामुळे 18 चेंडू आणि 28 धावांचं गरज आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली आहे. 18 चेंडू आणि 28 धावा या ठिकाणी आगरी कट्टा या संघाला जिंकण्यासाठी कंपल्सरी कराव्या लागतील. नवीन गोलंदाज संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलेत. पण त्यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील निलेश. भावेसाहेब असं दिसतंय की फलंदाजी चाललीच आहे बॉलिंग ही चालली आहे परंतु फिल्डर विकास यांनी गेल्या मॅचमध्ये 5 कॅच घेतल्या होत्या. त्याचे हात सळसळतात आहे की कॅच घेण्यासाठी फिल्डिंगसाठी पण त्यांच्या दिशेने एकही बॉल गेला नाही अजून. पाहूया कशा पद्धतीने दणका फिल्डिंग करतात आहे. कट्टा बॅटिंग करतात आहे. कट्टाचे युवक अतिशय युवक असलेले बॅट्समन रवी स्ट्राईकवर आहेत. डॉट बॉल आजच्या दिवसभरातील हा पहिला लेफ्ट हँड बॉलर मला पाहायला मिळाला आहे.
तुम्हाला काय वाटतं भावीसाहेब किती धावा रोखतील? नाही आहे टाकलेत गोलंदाजांनी बॉलिंग, पण फायनलच्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी, मला वाटतं थोडासा बदल केला आहे गोलंदाजीमध्ये, वेगळा गोलंदाज या ठिकाणी हाताळला आहे. पुन्हा एकदा लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी सलग निर्धाव टाकलेत, कट करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी यष्टीरक्षक कुठेतरी काहीतरी गफलत चुकी करतोय. नॉन स्ट्रायकच्या फलंदाजाचा बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि दरम्यान एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एका धावेवर संघाची धाव भावेसाहेब किती भारी पडतोय 11. हा थ्रो, किती भारी पडतो, कारण एक चुकी आणि फायनलची ट्रॉफी हातातनं गमवायचंही संधी मिळू शकते. पाहूया आता काय होतंय. ज्या ठिकाणी कुठेही रन नव्हता, सलग 2 डॉट झाले असते, त्या ठिकाणी ओव्हरथ्रोमुळे हा 1 रन झालेला आहे आणि स्ट्राईकवरती बॅटर चेंज ध्रुव आणि एक मिनिट, 2 धावा या ठिकाणी 2 डावा काढल्या पूर्ण आहेत. झालेल्या आहेत. दोन धावा पळून काढल्या आहेत आणि या 2 धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी करतील ध्रुव यांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट Cut out. घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये स्थिरावलाय. फलंदाज बाद होतोय ध्रुव यांच्या रूपात. तिसरा धक्का बसतोय 13 या धावसंख्येवर. डीजे यांच्यासाठी उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी स्क्वेअर चेंडू टाकला जातोय. गोलंदाज निलेश यांच्याकडनं पंच दंडित करतायत वाईड बॉल म्हणून आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती 14. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निर्धारित 5 षटकामध्ये 38 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलावं लागतंय ते आगरीकट्टा संघाला. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने मारलाय, झेल काही टिपता येत नाही, मात्र बॅकअपला चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू फेक, खरोखरच सर्वजण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय यश यांना. वैयक्तिक खातं खोलले, संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 15. 1 टू गो. शेवटचा चेंडू निलेश यांच्या षटकातील. आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत ते रवी. मोठा फटका केला या ठिकाणी रवी यांनी. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. खणखणीत असा षटकार पाहिला. असं म्हणण्यात हरकत नाही. स्कोर झालेला आहे 21 रन. एकवीस धावा झाल्यात. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल. निलेश यांचं 11 धावा मोजल्यात. भले त्याने एक गडी बाद केलाय, मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दरम्यान
रवी यांनी डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत मॅचचा हा सामन्याचा तक्ता थोडासा पारड जड दिसतंय मला कट्टा यांच्या बाजूने. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन आले ते सुनील निकम स्ट्राईक एंडला आहेत. ते यश 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. टोलवलाय चेंडू या ठिकाणी यशांनी. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. आणि या 6 धाव्यावर संघाची धावसंख्या होते 27 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण होतं. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 11 धावा. भावे साहेब डोळ्याची पापणी लवती न लवते हा सामना दणका या संघाच्या पारड्यात पडला होता, परंतु रवी आणि यश हे यशस्वी झालेले आहेत 6 लावण्यामध्ये. नक्कीच 2 षटकारांनी सामन्याचं चित्र या ठिकाणी बदलवलंय. अगदी कट्टा संघानं आपल्या बाजूने झुकवलाय हा सामना. पाहावं लागेल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट होतोय. चेंडू जातोय निर्धाव. 10 चेंडू 11 धावा. अजूनही काही सांगता येत नाही. 10 चेंडू 11 धावा. सामना अजून संपला नाहीये. पारडं कोणाच्याही बाजूने झुकू शकतं. आणि स्वतः सुनील आलेले आहेत बॉलिंग घेऊन. बॉल त्यांच्या हातात आहे. सुनील भाऊया काय करतात, कशी जादू करतात आपल्या संघाकरिता. सलग 2 6 मारून कट्टा या संघाने पारडं आपल्या बाजूने झुकवलंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. आणि एकूण धावा मला वाटतं या ठिकाणी थोडीशी अफडातफडी पाहायला मिळालेली आहे संघामध्ये, परंतु ज्या संघाला जिंकायचं त्याला 3 धावा अशी या प्रयत्न ठिकाणी करावेच मिळाले लागतील. 3 धावा. ज्या क्षणी हा संघ एका बाजूला शांत बसला होता तो आता जल्लोष करतोय. आणि थोडीशी निराशा मला दिसते दणकाय संघामध्ये. स्वतः कॅप्टन विजय पाहूया त्या कट्ट्याच्या संघाच्या बाजूला उभे आहेत. आणि विजयची काय ते प्रतिक्रिया येते आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे विकास गाडवे साहेब यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्यांनी व्यासपीठावर यावं, स्थान बनवावं. विकास गाडवे आणि स्ट्रायकर आलेला रवी ऑफ साईडला मारलेला हा फटका. डिक्लेअर 1 धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 31 धावा. भावे साहेब डोळ्याची पापणी लवते न लवते. फायनलचा सामना कसा असावा तो हा असा असावा. चेतन जाधव आपण काय म्हणणं आपल्या ह्याच्यावरती. आमचे मित्र चेतन जाधव, मी आपणही विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं व स्थानापन्न व्हावं. मी दत्ता चव्हाण यांना साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली आगरी कट्टा या संघाला. प्रवीण जाधव साहेब, मी आपण विनंती करतोय की यांचा सत्कार स्वीकारावा. विकास गाडवे साहेब यांच्याकडनं त्यांचा सत्कार करण्यात येते. भावी सर, तुम्हाला काय वाटतं की मॅच कुठपर्यंत जाईल? पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून टोलवलाय घोषांकित क्षेत्रासाठी. रवी यांनी एका सांडपाडा नगरीतील आपल्या सर्वांचे परिचित धावसंख्या होती सन्माननीय 32 धावा. राजेश ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न यावं अशी विनंती करतो. त्यासोबत भरत ठाकूर साहेब, मी ठाकूर साहेबांनाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मी सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ठाकूर साहेबांनी वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. शेवटचा हा फायनल सामना आणि कॅच आउट.
भावेसाहेब, मी तुम्हाला यापूर्वी विचारलं होतं की हा सामना कुठपर्यंत जाईल. या चेंडूवरती या ठिकाणी रवी हे मात्र बाद झाले. सामन्याचं चित्र स्पष्ट होत आहे. 50% म्हणायला हरकत नाही. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरोची स्थिती, बडे मंच पर आके बडे सरपंच कुठला संघ बनतोय. दोघांनी तुल्यबळाचे संघ साहेब चषक 2026चा फायनलचा मुकाबला ज्या प्रकारे झाला पाहिजे होता त्या प्रकारचाच पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच हा जसा हवा आहे षटकापर्यंत रंगत आणलेली आहे या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी. एका टायमिंगला असं वाटत होतं पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्या होत्या आणि 2 गडी बाद झाले होते आगरी कट्टा या 6 चेंडू 6 धावा होतं की संघ हा आगरी दणकाच्या बाजूने हा सामना जिंकलाय. मात्र तिसऱ्या कैलास षटकामध्ये दळवी 11 धावा दिल्या निलेश यांनी आणि तिथूनच या कैलास सामन्याचं दळवी चित्र थोडस बदललंय आणि आगरी जर कैलास दळवी यांनी जर 6 मारला तर गोल्डन बॉईज यांच्याकडनं 1001 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना देण्यात येईल. पारितोषिकांची लय लूट होती परंतु कोणत्याही फलंदाजाने बॉलरने त्याची संधी घेतली नाही. पण पाहूया कैलास दळवी ही संधी आपल्या पदरात पाडून घेतात आहे का. 50% हा सुरू असलेला थर्रारक सामना आणि फुलटॉस बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 5 चेंडू 4 धावा. फायनलचा थरारक कसा असावा तो असा असावा. पाहूया या सामन्याचा धुरंधर कोण ठरतंय, बॉलर का बॅट्समन. नॉन स्ट्रायकर कैलास दळवी यांनी जर 6 मारला तर त्यांना संघाकडनं गोल्डन बॉईजकडनं 1000 रुपयाचा रोख पारितोषिक मिळेल. आणि डॉट बॉल भावे साहेब, 4 चेंडू 4 धावा आणि हा फायनल ची ट्रॉफी कोण जिंकतंय. हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आणि दिल की धडकने बढ़ाते हुए हा सामना. विजय मंडलिक दणक्याचे कर्णधार प्रेशरमध्ये. नक्कीच एक चांगलं क्रिकेट, एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 440 व्होल्टचा दणका कुठल्या संघाला मिळतोय तो पुढच्या 4 चेंडूवरती आपल्याला कळेलच. जो संघ इथे जिंकेल त्याच्या पदरात ही ट्रॉफी मिळेल. जो उपविजेता ठरेल त्याला पुढल्या वर्षीची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. आणि डिक्लेअर 1 धाव. कंपल्सरी चेस गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय एका धावे. दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे या ठिकाणी 38 धावा या कराव्यात लागतील. 3 चेंडूवरती 3 धावा या कराव्यात लागतील. मात्र जमेची बाजू जर का असेल तर आगरी कट्टा या संघाचा संघनायक यश ठाकूर हा मैदानात अजूनही पाय रोवून खंबीरपणे या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि त्यामुळेच एक थोडासा दबाव पाहायला मिळतोय तो आगरी दणका या संघाच्या खेळाडूंवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हरच्या दिशेनं एका धावेसाठी आणि एका धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 36. आता मात्र 2 धाव्यांची गरज. 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईक एंडला आलेत नवीन बॅट्समन कैलास. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम असल्यामुळे 2 चेंडू मध्ये 2 धावा या ठिकाणी कराव्यात लागतील. दोन्ही संघांनी या गोष्टीची दखल घ्यायची आहे की कंपल्सरी चेस, कंपल्सरी आपल्या टार्गेट अचीव करायचं आहे. विजय मांडलिक आणि त्यांचा संघ कशा पद्धतीने आपल्या संघाला ही ट्रॉफी मिळवून देतात. धावा पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही खेळाडूने कुठल्याही प्रेक्षकाने मैदानात जायचं नाहीये प्लीज. जोपर्यंत 2 धावा होत नाहीये तोपर्यंत कोणी जाऊ नका मैदानात. दोन्ही संघ, लहान मुलांना खास करून विनंती असेल नाहीतर धावत सुटाल तेव्हा जरा विनंती आहे आपल्याला की सामन्याचा निकाल लागेपर्यंत आपण प्लीज जाऊ नका मैदानात. हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना. उडवलाय चेंडू या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव.
क्या बात आहे, क्या बात आहे. ह्याला म्हणतात लाख मोलाचा फायनलचा चेंडू सामना. या ठिकाणी टाकावा लागणार आहे गोलंदाज अजय यांना आणि लाख मोलाची फलंदाजी करावी लागणार आहे कैलास यांना. बघूया कोण लोके वरचा साहेब. ठरतोय. एक चेंडू एक धाव, एक धाव, एक चेंडू. लोके साहेब, आपण जी मेहनत घेतली त्याचं खरंच चीज झालंय हे म्हणण्यात हरकत नाही. कारण फायनलचा सामना असाच पाहायला सर्व प्रेक्षक जमले होते. पाहूया या सामन्याचं, या पर्वाचा धुरंधर कोण ठरतंय. बॉलर, बॅट्समन का ज्या सामन्यामध्ये, ज्या शेवटच्या सामन्यामध्ये 5 कॅच मारलेल्या तो विकास पुन्हा एकदा कॅच पकडतोय का आणि आपल्या संघाला जिंकवतोय. हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा सामना. चला स्पीडअप घ्या. एक चेंडू एक धाव, एक धाव, एक चेंडू. आणि कैलास दळवी यांना सुद्धा एक संधी आहे मोठी. जर त्यांनी या चेंडूवरती जर 6 मारला तर गोल्डन बॉईज यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं रोख. आणि दिल की धडकने बडाने व हा सामना. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी डोळे मिटून घ्या. अतिशय रोमांचक स्थितीत पोचलेला हा सामना. कुठला संघ साहेब चषक 2026 च्या कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस हा नियम आहे. का आगरी दणका दोन्ही सेक्टर 5 मधले संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना नक्कीच माहिती आहे आपल्या कमी किंवा त्यांच्या कमतरता, चुक्या आणि त्यांचे चुका, प्लस पॉइंट त्यांना माहिती आहेत. प्लस मायनस जे काही पॉईंट आहेत ते नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेवटचा चेंडू टाकते वेळी सुद्धा बरीच चर्चा चालू आहे. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. हार्टबीट वाढायला लागले. डीजे मॅनचे मला वाटतं या ठिकाणी हार्टबीट याला म्हणतात फायनलचा सामना. आणि फायनलचा सामना पाहण्याकरिता हजारोच्या संख्येने उपस्थित झालेले प्रेक्षक सुद्धा वाट पाहतात आहे की कोणता संघ विजयी ठरतोय. एकतर्फी सुरू असलेला सामना संघातील युवक फलंदाज रवी यांनी 6 मारला आणि संघामध्ये उत्स्फूर्तता वाढवून दिली आणि तेथूनच विजयाच्या दिशेने हा कट्टा संघ पुढे गेला. भाई तेवढं 10 मिनिटं ब्रेक लागणार. हो भाई 10 मिनिटं ब्रेक घ्यावाच लागणार. ते काढायला रेकॉर्ड काढायला लागणार. हा तुम्हाला तर आम्हीच बघू. 1 बॉल 1 रन आणि कोणता संघ इथे विजयी ठरतोय. शेवटचा चेंडू खेळून काढल्या हलक्या त्याने चेंडू फलंदाज. पंचांचा निर्णय, पंचांचा निर्णय. आगरी दणका विकेट, संघ विकेट, विकेट. विजयी झालेला आहे. साहेब चषक 2